वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णु परमपूजनीय शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्षश्री विभूताई, ऋषिवर्य बापूसाहेब नगरकर व माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्यासह येथे उपस्थित असलेले शिवपार्वती स्वरूप आदरणीय घोडके काका व काकू, या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती देशपांडे गुरुजी, आमच्या आत्या, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन व त्याचप्रमाणे येथे जमलेले सर्व शिवभक्त आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या अभ्यासाला पुन्हा एकदाच प्रारंभ करत आहोत. गेल्या आषाढी एकादशीपासून आपल्या सर्वांच्या कानावरती एक शब्द येतोय की तो म्हणजे चातुर्मास सुरू झाला. चातुर्मास व्रत प्रारंभ झालेला आहे. चातुर्मास हा व्रत आहे, हे व्रत आहे. त्याचप्रमाणे हे व्रत कोणासाठी आहे? हे व्रत कोणासाठी आहे? कारण काही व्रत असे असतात ज्याला आपण नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म असं आपण संबोधतो. आपण सर्व येथे गुरु शिष्य या परंपरेतील असल्या कारणाने आपल्या गुरूंनी जे आपल्याला अनुग्रह दिलेला आहे, जसं सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज पारनेरकर सांगतात की तुम्हा अधिकार उपासना. आपण सर्व उपासना मार्गी असल्या कारणाने या गोष्टीचं जास्त औचित्य आपल्याला नसतं. ती एक आपल्यासाठी सहज असलेली ती क्रिया आहे. त्याचप्रमाणे आता चातुर्मास याचा जेव्हा आपण अभ्यास करतो, का बरं वेदांनी, उपनिषदांनी आणि पुराणांनी हे काही आचार नियम आपल्याला बांधून दिलेले आहे? असा कधी आपण अभ्यास केलाय का? विष्णू ही जर कधी गतीची देवता असेल तर भगवान शिव ही स्थितीची देवता आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये गतीबरोबर ती गती अनुभवण्यासाठी आपल्याला काही काळ स्थितीवरती यावं लागतं. आणि म्हणून की काय, या चातुर्मासातला सगळ्यात जास्त कालावधी हा भगवान शिवाने व्यापलेला आहे. भगवान शिव किती साधं नाव, किती सोपं, किती सुटसुटीत आणि किती सरळ असं नाव आहे. काय लागतं बरं माझ्या महादेवाला? काय लागतं? फक्त तांब्याभर पाणी एवढं त्याला अर्पण केलं की झालं. आणि वेदामध्ये सुद्धा त्याची पूजा कशी बांधावी याच्यासाठी एक शास्त्रवचन आलंय, सततम जलधारया. सतत जलधारा या त्याला अत्यंत प्रिय असल्या कारणाने आपण त्याला एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी तो आपल्याला पावतो. पण इथे कंडिशन, इथे एक अट आहे. संत तुकडोजी महाराज सुद्धा आपल्याला सांगत असतात. काय सांगतात? संत तुकडोजी महाराजांचं एक सुंदर अशा प्रकारचं वचन आपल्याला माहिती आहे की तो देव जो आहे ना, तो आम्हाला कसा भजायचा आहे, कसा भजायचा? अभ्यास पूर्ण आपल्याला तो देव भजायचा असतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये छातीवरती हात ठेवून सांगितलेलं आहे की अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, तुमच्या सर्वाची अन्नाची व्यवस्था जी आहे ना ती मी करत आहे, ती मी केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे त्याच अर्थाची एक शाश्वती पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर आपल्याला देतात. ती कोणती? अनुनयाव असावा तो भाव तेने पावे देव निश्चयेची, ही गॅरंटी दिलेली आहे. आणि म्हणून भगवान शिवाला जेव्हा आम्ही जल अर्पण करतो ना, तेथे आव असता कामा नये. मग शेजारचा जातो म्हणून मी जातो. आमच्याही अंतःकरणात
तसा भाव हा असला पाहिजे. आणि म्हणून की काय, माणसाच्या अंतःकरणात भाव कधी उत्पन्न होतो, जेव्हा तो कृतज्ञता असेल. त्याच्या अंतःकरणात त्याच्या कृपेविषयी, त्याचे कृपेविण व्यर्थ सारे, ही जेव्हा शाश्वती असते तेव्हा तो अंतःकरणात भाव निर्मिती होते. आणि म्हणून की काय, पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेरकर यांना इंट्युशन सारखा ग्रंथ लिहावासा वाटला. आता ज्या शिवपुराणामध्ये आपण मागच्याच अभ्यास केला की ज्यांना ज्यांना भगवान शिवाची कृपा प्राप्त झाली, ज्यांना ज्यांना भगवान शिवानी दर्शन दिलं, ते फार मोठे विद्वान होते का? आमच्या बाणप्पा सारखा एक अत्यंत अडाणी अशिक्षित माणूस, फक्त निष्ठा होती, फक्त त्याची त्या ईश्वरावरती श्रद्धा होती, त्यामुळे त्याला देव पावला. आणि म्हणून की काय, ह्या अंतःप्रेरणेसारखा एक मोठा विषय सद्गुरूंना लिहावासा वाटला. हे अंतःप्रेरणा असते अंतःकरणामध्ये, आणि जोपर्यंत त्याच्या कृपेची जाणीव ही आमच्या अंतःकरणात असत नाही तोपर्यंत केलेला देवदेव हा आव आणल्यासारखा असतो. बरं, दुसरी गोष्ट, शिवाला काय जल वाहतात बरं? दोन ठिकाणी अग्नी आहे. एक त्याच्या तृतीय नेत्रामध्ये हा अग्नी आहे, आणि दुसरं त्याच्या कंठामध्ये हलाहल आहे, विष आहे. त्यामुळे त्याच्या शरीराची दाहकता होते. आणि म्हणून सततम जलधारया हा. थोडस अजून जर आपण खोलामध्ये जाऊन विचार केला तर आमच्याकडे 12व्या शतकापासून पंचायतन पूजेचा आग्रह धरण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे पंचायतन पूजेमध्ये 5 देव असतात: शिव, पार्वती, गणपती, सूर्य. आणि शिव, पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू या त्या 5 देवता आहे. पण एकटा माझा भगवान शिव जरी तुम्ही घेतला ना, तरी तुमच्या हातून न कळत पंचायतनाची पूजा सहज होऊन जाते, अत्यंत सहज, अलगद होऊन जाते. कारण काय, आता भगवान शिव आले म्हणजे पार्वती आली, आता आई आणि बाबा दोघ जण आले म्हणजे गणपती आले. बर, त्याच्यानंतर भगवान शिवाचे जे नेत्र आहेत ते म्हणजे आदित्य. आणि म्हणून की काय, यजुर्वेदामध्ये जे रुद्राध्याय आलेला आहे त्याला अष्टाध्यायी रुद्र म्हटलेला आहे. आणि त्या अष्टाध्यायी रुद्रातला सगळ्यात जास्त भाग हा सौरस्तुतीनं व्यापलेला आहे. कारण त्याच्या नेत्रामध्ये आदित्य आहे. आणि आता राहिले भगवान विष्णू. त्या परमात्म्याच्या अंतःकरणात शिवश्चरदयम विष्णु, विष्णुश्चरदयम शिव. झाले पंचायतीची पूजा. किती सोपा आहे माझा देव. बरं, हा जिथं बसला तिथलाच झाला ना. हा वडांमध्ये जर बसला तर वटेश्वर होऊन गेला. हा पिंपळांमध्ये जर बसला तर आपल्या शेजारी आहे वेरोलीला भगवान पिंपळेश्वराचं मंदिर आहे. बरं, त्याचप्रमाणे जो याची भक्ती करतो, जो याची आराधना करतो, जो याची पूजा करतो, हा पुढे त्याच्या नावानं प्रसिद्ध होतो. आमच्या वैजापूरला एक मंदिर आहे. सुरुवातीला जर कोणत्या नवीन व्यक्तीला जर असं वाटलं तर त्या व्यक्तीच्या अंतःकरणात असा भाव येऊ शकतो की अरे, सगळे लोक श्रावण महिन्यामध्ये देवाला जातात, शिवाला जातात, आणि हे काय देवीला चालले. कारण त्या मंदिराचं नाव काय आहे? कावेरीचं मंदिर. त्याचं नाव असते. कोणीतरी कावेरी नावाची एक तिची भक्त होती आणि तिच्यासाठी तो तेथे स्थानापन्न झाला. त्याचप्रमाणे शिवाची पूजा करत असताना मागच्या वेळेस आपण बघितलं, मागच्या वर्षी स्थावरलिंग आणि जंगमलिंग. आणि म्हणून जेव्हा आम्ही काही आहे नद्या, पर्वत, काही काही पर्वतांचा आकार सुद्धा आम्हाला शिवाच्या आकारासारखा दिसतो, वृक्षाचा आकार सुद्धा आम्हाला शिवासारखा दिसतो. इव्हन आमच्याकडे समजा मूर्ती नसेल तर मातीचं, वाळूचं, आता हरतालिका आली, त्याचं सुद्धा, वाळूचं सुद्धा शिवलिंग करून आम्ही त्याची पूजा करतो. आणि जर या सगळ्या गोष्टी जर नसतील तर
शेवटी शिवमुद्रा आहेच, झालं शिवलिंग तयार. इतका माझा देव सोपा आहे, इतका माझा देव हा भोळा आहे. पण आज आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो कशाचा करायचा? तो त्याच्या स्वरूपाबद्दल करायचा आणि त्याचबरोबर त्याच्या तत्वाचाही आम्हाला अभ्यास झाला पाहिजे की शिव नेमकी कसा आहे. आणि म्हणून की काय, आमच्या महाराजांनी, आपल्या महाराजांनी जी आपल्याला उपासना सांगितलेली आहे ना, त्या उपासनेचा हाच अर्थ आहे. कुठला अर्थ? आम्हाला नुसते महाराजांना उपासना अपेक्षित आहे का? उपासनेबरोबर करावा लागतो तो अभ्यास. आणि म्हणून अभ्यासावरी जे अनुरुक्त फार अनभ्यास दिसता वदे बोल थोर. अभ्यासका देई कृपाश्री आनंद नमो सद्गुरु विष्णू महाराज नाथ. असं कवन माझे पुराणांचे गुरु आदरणीय विनायक काका बाबरेकर यांनी केलेले आहे. या सर्व गोष्टीचा आमचा अभ्यास असला पाहिजे. या भगवान शिवाला जेव्हा आम्ही पूर्ण पुरुष म्हणून संबोधतो, पूर्ण पुरुष चराचरामध्ये तो असलेला आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही, अशी कुठलीही जागा नाहीये की जिथे भगवान शिव नाही. आणि म्हणून की काय, हा तुमच्या आमच्यासाठी काय झालेला आहे? नित्यक्रम झालेला आहे. आपण नित्य उपासना करणारी मंडळी आहोत, आपण गुरु शिष्य परंपरेतली मंडळी आहे. पण तरीही आपल्याला करायचा आहे तो आता महिनाभर येथे अभ्यास. आणि म्हणून मागच्या वर्षीपर्यंत आपण 31 अध्याय आपण बघितले. आपण त्या 31 अध्यायांचा आपण अभ्यास केला. 31वा अध्याय जो होता तुलसी पातिव्रत्य कथा, या कथेपर्यंत आपण आलेलो होतो. आणि आजचा आपला हा 32वा अध्याय. हा अध्याय सुरू करण्याच्या अगोदर याच्या मंगलाचरणाच्या 5 ओवी आपण घेऊया. ओम श्री गणेशाय नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. मागील अध्याय केले कथन अंधकासुर सुरसाख्यान, आता सद्गुरु कृपाघन कथा सुरसवद्वी पुढे. नंदीश्वर म्हणे विधिनंदन, भगवान शिव दयाघन, विश्वानर सज्ञ झाल्यावतीर्ण, ती कथा श्रवण करावी. कोणे काळी शिव भगवान अग्निलोकाधिपती रूपे अवतीर्ण, झाले विश्वानराचे नंदन. ऋषिकुल माझारी रम्य नर्मदा तीरावर, नर्मपूर नामे एक नगर, तेथे तपस्वी मुनी विश्वानर, निवास सुखे करीतसे. महान शिवभक्त परम पवित्र, त्याचे शांडिल्य कुलगोत्र, खंडना पडे मात्र, तपाचरणी तयाच्या. आता आज आपण बघा, अंतःकरणात जर कधी भाव असला, जोपर्यंत आपल्या अंतःकरणात भाव असत नाही तोपर्यंत आपल्याला ईश सत्ता आणि गुरुसत्ता या दोन्ही गोष्टी कदापि कळणार नाही. कारण हा विषय तो इंट्युशनचा, हा विषय तो माणसाला स्वयंप्रेरणा असं त्याला मराठीमध्ये नाव आहे. हे अंतःप्रेरणा आहे. याला इंट्युशनला अंतःप्रेरणा असा शब्द आहे. आणि या अंतःप्रेरणेतून आता मी जसं आपल्याला सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः झाला. तो विषय आपला आता इथे आलेला आहे. त्या वैश्वानराची कथा इथे आलेली आहे. ते असं सांगतात की नर्मदा नदीच्या तीरावर नर्मपूर नावाचं एक ग्राम होतं, एक नगर होतं. आणि त्या नगरामध्ये एक शांडिल्य असं गोत्र असलेले एक मुनी, एक तपस्वी विश्वानर नावाचा, त्याचं नाव विश्वानर असं त्याचं नाव होतं. तो तिथे राहत होता. तरुणपणी संध्यावंदन, वेदाध्ययन आणि त्याचप्रमाणे शरीराची जडणघडण करता उत्कृष्ट अशा प्रकारचा व्यायाम करून एक सुंदर अशा प्रकारचं वेदाला साचेल, वेदाला अनुसरून जे 25 वर्ष असतात त्याप्रमाणे यानं जगला, वेदाध्ययन केलं. पूर्ण वेदाचं त्यानं अध्ययन केलं. तो दशग्रंथी तो ब्राह्मण झाला.
आणि त्यानंतर एका सुनिश्चित अशा वेळेला त्याचा विवाह झाला. शुचिस्मती अशा एका स्त्रीबरोबर त्याचा विवाह संपूर्ण झाला. आनंदाने राहत होते दोघंही, गुण्यागोविंदाने राहत होते. हा जो नित्य कर्म करत होता, जे अग्निहोत्र याच्या घरामध्ये नित्य होत होत, त्या अग्निहोत्राला साथ सुद्धा त्याचीच होती. कारण वेदामध्ये असं वचन आहे, अग्निहोत्र करण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याचा विवाह झालेला आहे, त्यालाच अग्निहोत्र करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून रामायणातली ही कथा आपल्याला सर्वश्रुत आहे की तेथे सीता माता नसताना रामाला राज्याभिषेक कसा करायचा असा प्रश्न सर्वांसमोर येऊन पडला. मग त्यावेळेस सीता मातेची प्रतिमा तिथे तयार करावी लागली आणि त्याच्या नंतर होम हवनादी कार्यक्रम होऊन त्यांच्यावरती राज्याभिषेक झाला. आणि हे गृहस्थाश्रमाचं सगळ्यात मोठं, त्याचप्रमाणे अग्निहोत्राचं सगळ्यात मोठं सूत्र आहे की जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत अग्निहोत्र करण्याचा अधिकार, म्हणजे हा अधिकार कोणाला? फक्त गृहस्थाश्रमीला. आणि म्हणून धन्यग्रस्ताश्रमाः असं शंकराचार्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. ती कथा सुद्धा मी आपल्याला सांगेल कधीतरी नंतर. अत्यंत सुंदर ती कथा आहे की कशा प्रकारे मंडन मिश्रा आणि त्यांचा वाद झाला आणि नंतर कशा प्रकारे त्यांनी ते सुख अनुभवलं आणि मग त्यांच्या मुखातून पुढं हा मायावादांच्या रंगचा विषय होता थोडा की धन्य ग्रस्ताश्रमाः. आणि म्हणून जो ग्रस्ताश्रमी आहे त्यालाच अग्निहोत्र करण्याचा अधिकार आहे. अशा प्रमाणे दोघं जण आयुष्य कंठत होते. एक एक दिवस आलेला गुण्यागोविंदाने सुखाने समाधानाने, विशेष करून सुखापेक्षा जास्त समाधानाने त्यांच्या दोघांचं व्यतीत होत होतं. आणि मग एक दिवस तिच्या अंतःकरणात भाव आला. कुठला भाव आला? ती तिच्या पतीला काय म्हणाली की अहो, स्त्रीचं जर कधी सगळ्यात मोठी देणगी कोणती असते ना, स्त्रीचा जर सगळ्यात मोठा मान कोणता असतो ना, तर तो म्हणजे माता. आणि म्हणून आमच्याकडे एक वेदामध्ये सुद्धा उपनिषद आहे, यत्र स्त्री पूज्यन्ते, यत्र स्त्री पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. म्हणजे जिथं जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं तिथं देव सुद्धा वास करतात, असं एक श्रुतीचं वचन आहे. आणि म्हणून मग ती तिच्या पतीला असं म्हणाली की आता मला सुद्धा आई होण्याची इच्छा आहे. आणि मग या इच्छेतून त्याच्या अंतःकरणामध्ये मग हा विचार आला की खरंच आपलं चुकलं. आपण इतक्या वर्षापासून पूर्ण आपल्या या वैदिक परंपरेनुसारच आपण जगत होतो. आता आपण कुठेतरी जाऊन किमान 1 संवत्सरापर्यंत आपण तप करावं. आता हा कुठे राहत होता? नर्मदा तीरी, नर्मदापूर नावाच्या गावामध्ये हा राहत होता. तिथून हे निघाले, हे काशीला गेले, मनकर्णिकेच्या तीरावरती गेले. मनकर्णिकेच्या तीरावर यांनी स्नान केलं. त्यानंतर जिथे जिथे जेवढे जेवढे पितृतीर्थ या काशीला आहेत तिथे तिथे जाऊन त्यांनी यथोचित पिंडदान दिलं, पिंडदान केलं. तदनंतर विनायक, दुर्गा आणि काळभैरव यांचं त्यानं तिथे जाऊन दर्शन घेतलं. भगवान विश्वेश्वराचं त्यांनी दर्शन घेतलं. आणि त्यानंतर यांनी एक स्मूर्त बघून हे अनुष्ठानाला बसले. सुरू झालं भगवान शिवाचं अनुष्ठान यांचं सुरू झालं. 1 संवत्सरापर्यंतच त्यांचं अनुष्ठान होतं. सुरुवातीचा 1 महिना फक्त दिवसा जेवायचं, नंतरचा 1 महिना आयोचित नावाचं व्रत त्यांनी केलं. हे आयोचित व्रत म्हणजे असं आहे की तुम्ही जिथे बसला आहात तिथं जर कोणी तुम्हाला अन्न आणून दिलं तर ते अन्नच फक्त खायचं. अशा प्रकारचं व्रत त्यांनी 2ऱ्या महिन्यामध्ये केलं. तदनंतर 3ऱ्या महिन्यामध्ये फक्त
एक वेळ म्हणजे संध्याकाळी किंवा दुपारी जेवढे केवढे फळ कुठेतरी मिळतील ते फळ त्यांनी खायचे. 4थ्या महिन्यात त्यांनी चंद्रायन नावाचं व्रत केलं. म्हणजे शुक्ल प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत जेवढं एक एक दिवस एक एक घास वाढवत चालायचे. शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत आणि अमावस्येनंतर पुन्हा पौर्णिमेपर्यंत पुन्हा एक एक घास वाढवत चालायचं. अशा प्रकारचं त्यांनी ते व्रत केलं. त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये फक्त दर्भाच्या आग्रावरती जेवढं पाणी बसेल फक्त तेवढं पिऊन भगवान शिवाचं नामस्मरण करायचं. त्यानंतरच्या पुढच्या ह्याच्यामध्ये फक्त वाळलेली पानं, झाडाची वाळलेली पानं खाऊन ते शिवाची अर्चना करत, नंतरच्या काळामध्ये फक्त वायुभक्षण करून, फक्त वायुभक्षण, बाकी काही खायचं नाही. वायुभक्षण करून त्यांनी शिवाची आराधना केली आणि म्हणता म्हणता 1 संवत्सर संपलं. त्यानंतर त्या व्रताचं उद्यापन करावं असं त्यांच्या अंतःकरणात भाव आला असताना एके दिवशी सकाळी जेव्हा ते पुन्हा शिवपूजन करायला गेले तेव्हा त्यांना त्या शिवाच्या पिंडीमध्ये एक 8 वर्षाच्या बालकाच्या रूपात भगवान शिवाचं दर्शन झालं. आणि मग भगवान शिवाने त्यांना विचारलं की मागा म्हणे, तुम्हाला काय मागायचं ते मागा म्हणे. तेव्हा अत्यंत नम्रपणाने यांनी सांगितलं की हे ईश्वरा, ही सृष्टी फक्त तुझ्यामुळेच चालती. तू चराचरात बसलेला आहे, माझ्याही अंतःकरणात तू आहे. माझ्या मनातला जो भाव आहे तो आपण जाणून आहे, त्याप्रमाणे मला आपण वर द्यावा. आणि ते जेव्हा असं वदले तेव्हा भगवान शिव हे तथास्तु म्हणून दृश्य झाले. झालं. यांच्या व्रताची नंतर यांनी यथोचित सांगता केली आणि तदनंतर हे पुन्हा आपल्या नर्मदापूर येथे आले. मोठ्या आनंदाने पत्नीला सांगितलं की आगा आपण जसं संकल्प केला होता ना तशी संकल्प पूर्ती आपली झाली. माझं तप फळलं. मला भगवान शिवांनी आशीर्वाद दिला की तुझ्या पोटी एक अत्यंत परम तेजस्वी असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल. आणि झालं. पुन्हा आनंदानं सुखानं संसार करत असताना त्यांना जाणीव झाली की लवकरच आता आपल्या घरामध्ये एका बाळाचं आगमन होणार आहे. आणि मग त्या गर्भावरती जेवढे जसे संस्कार करावे लागतात ते सर्व त्या गर्भावरती संस्कार करून यथोचित शुभ मुहूर्तावरती, शुभ लग्नावरती, शुभ वासरी एक बाळ त्यांच्या घरामध्ये जन्माला आलं. आणि त्याचं नाव ग्रहपत्य असं ठेवलं. असं म्हणतात की तो बाळ जेव्हा जन्माला आला तेव्हा बरेचसे ऋषी मुनी त्या ऋषीच्या आश्रमामध्ये आले. भृगु, अगस्त्य, याज्ञवल्क्य, अंगिरस, नारद, तुंबर, शिवगण, शिवपार्वती, ब्रह्मा, विष्णू, इंद्रादी सर्व देवता तेथे प्रत्यक्ष हजर झाले. आणि त्या बाळाला शिवाचे आशीर्वाद देऊन हे सर्वजण जाते झाले. त्याचं नामकरण विधी केला. त्याचं नाव ग्रहपत्य असं हे त्याचं नाव ठेवण्यात आले. झालं. आता यांच्या घरामध्ये आनंदी आनंद. पाहिजे तसा मुलगा झाला. नुसतंच मुलाच्या जन्माच्या उत्सवाला नातेवाईक नाही तर पूर्ण आर्यवर्तातून सर्व ऋषी मुनी देव हे सर्वजण तेथे उपस्थित झालेले होते. त्यामुळे अत्यंत आनंदी आनंद यांचा होत होता. हळूहळू हळूहळू बाळ हे मोठं व्हायला लागलं. वयाच्या 5व्या वर्षी वडिलांनी बाळांचा व्रतबंध संस्कार केला. आणि त्यानंतर मग पुन्हा बाळाच्या वेदाध्ययनाला सुरुवात झाली. ज्याप्रमाणे पिता शिवभक्त त्याप्रमाणे हे बाळ सुद्धा शिवभक्त, शिवाची आराधना करत आणि नेमकी तेच झालं. एक दिवशी हे बाळ वेदाध्ययन करत असताना आणि त्याच्या शेजारी ते ऋषी बसलेले असताना, वैश्वानर ऋषी बसलेले असताना तिथे नारदाची एंट्री झाली. नारायण नारायण आले भगवान नारद मुनी. बाळाला घेतलं मांडीवरती.
बाळाचा हात बघितला, टाळू बघितली, जिवा बघितली, त्याचा भालप्रदेश बघितला आणि बाळाचं जातक वर्तायला सुरुवात केली. आणि त्यांनी सांगितलं की वयाच्या 12व्या वर्षी तुला अग्नीपासून आणि विजेपासून धोका आहे. आणि जसं या शुचिस्मतीनं आणि वैश्वानर यांनी ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांनी अत्यंत टाहू फोडला की अरे असं कसं होऊ शकतं, स्वतः मला भगवान शिवाने दिलेला हा प्रसाद आहे आणि तुम्ही काय सांगताय वयाच्या 12व्या वर्षी असं होईल. पण तेव्हा तो पुत्र म्हणाला, बाबा काळजी कशाला करता, मी सुद्धा शिव अनुष्ठान करेल, मी काळजी करू नका, मी सुद्धा शिव अनुष्ठान करेल. आणि असं म्हणून त्या दिवशीपासून ते बाळ शिवाच्या अनुष्ठानाला, त्या बाळाने आई वडिलांना नमस्कार करून शिव अनुष्ठानाला सुरुवात केली. झालं, बाळाचं शिवानुष्ठान सुरू झालं. महिन्यांमागून महिने, ऋतूंमागून ऋतू आणि संवत्सरामागून संवत्सर जात असताना बरोबर 12व्या वर्षी एक दिवस हे बाळ शिव आराधना करत असताना तेथे देवेंद्र आले. साक्षात देवेंद्र तिथे प्रकट झाले आणि त्या देवेंद्रांनी सांगितलं की अरे कोणाची उपासना करतोयस, ज्याला नाव नाही, ज्याला गोत्र नाही, ज्याला कुळ नाही, ज्याला कुठला नातेवाईक नाही, ज्याच्या मागे सतत भूत प्रेत पिशाच शाकिनी डागिनी वेताळादी गण ज्याच्या सोबत असतात, जो अंगाला भस्म लावून फिरतो, त्याची उपासना करतोय काय, त्याची उपासना कशाला करतो म्हणे, बाकी इतर देवता नाही का म्हणे. आणि जसं त्या इंद्राच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले, बाळानं काय प्रत्युत्तर द्यावं. हा सुद्धा वैदिक घरातला, अरे म्हणे इंद्रा स्वतः भ्रष्टच म्हणे, तू अहिल्याला तुझ्यामुळे काही संवत्सरापर्यंत काही युगापर्यंत शिळाहून पडावं लागलं म्हणे, इतका नीच, इतका पापी, इतका दुराग्रही तू आहेस म्हणे, तुला काय माहिती म्हणे माझ्या शिवाचं काय सामर्थ्य आहे ते. असा दोघांचा संवाद चालू असताना इकडे त्या इंद्राने त्याचं वज्र जे आहे ते असं समोर धरलं आणि तितक्यात बाळ मूर्छा येऊन खाली पडले. कारण त्याच्या अंतःकरणात ती भीती होती. हे लक्षात घ्या, भिवून देवदेव नाही करायचं, भिवून देवदेव नाही करायचा, अंतःप्रेरणेने आम्हाला देवदेव करायचा आहे. मला माझ्या या जीवनात असं असं पाहिजे ते तुम्हाला दे, याचं नाव उपासना आणि देवासाठी देव भजन, त्याचं नाव भक्ती. आणि आपण सर्वजण गुरुकृपेला इतके पात्र झालेलो आहोत की आपण ज्या मंदिरात बसलेलो आहे त्या मंदिराचंच नाव उपासना ऊर्जा केंद्र असं आहे. आता बाळाच्या अंतःकरणात भीती होती, बाळ मूर्छित पडला आणि थोड्या वेळानं डोळे उघडून बघतो ते काय, भगवान शिवानी त्याला मांडीवर घेतलेलं होतं. अरे उठ म्हणे बाळ, अरे तो इंद्र, अरे म्हणे मीच होतो, तुझी परीक्षा पाहिली, तुझी भक्ती पाहिली. आणि म्हणून या गोष्टीची रॅशनल कन्सेप्ट महाराजांनी तोंडळ ग्रंथ शिकवलेली आहे. ती तिथं तोंडळ ग्रंथामध्ये शिकवलेली आहे की देव सुद्धा कधी कधी आपली परीक्षा पाहतो. पण कशी पाहतो बरं, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, कृपाळूपणाने पाहतो. जसं वडिलांना वाटतं ना की माझा मुलगा व्यवहारात मागे पडू नये, त्याच्यामुळे वडील एकदम त्याला तिजोरीच्या चाव्या देतात का? नाही नाही नाही, एकदम तिजोरीच्या चाव्या नाही देत. त्याला हळूहळू हळूहळू जेव्हा वडिलांना हा विश्वास बसतो तेव्हा मग ते तिजोरीच्या चाव्या नाही, अख्खं घर त्याच्या हातात देऊन टाकतं. बाबा आता तू सांभाळ. त्याप्रमाणे हा देवाचा न्याय आहे. माझा भक्त
हा माझ्यावरती किती विसंबून राहतो. आणि म्हणून या उपासना ऊर्जा केंद्रामध्ये आपल्याला नुसतीच उपासना करायची नाहीये, तर उपासनेला बळकटी यावी याकरता करायचा आहे तो अभ्यास. त्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आणि मग जेव्हा भगवान शिवानी त्या बाळाला मांडीवर घेतलं तेव्हा त्याला सांगितलं, अरे तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी झालेलो होतो, मग आता मी तुला वरदान देतो म्हणून तो ही जी नैऋत्य दिशा आहे म्हणून या नैऋत्य दिशेचा तू अधिपती होशील. त्याचप्रमाणे प्रत्येक सजीवांच्या जठरामध्ये तू अग्नी म्हणून वास करशील, आपल्याला माहिती आहे ना. आणि म्हणून त्या वैश्वानराने जेव्हा त्या काशीला जे लिंग स्थापन केलेलं होतं अग्नीश्वर, हे त्या शिवलिंगाचं नाव आहे. अग्नीश्वर नावाचं ते शिवलिंग आहे. आणि त्या शिवलिंगाची महती अशी आहे की ज्या कोणाला पोटशुळेसारखी किंवा अग्निमांद्यासारखी ज्याला कोणाला व्याधी आहे तिथे त्याची सेवा केलेली असताना ती व्याधी ही नष्ट होते. त्याचप्रमाणे या वैश्वानराने जेव्हा भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी जे एक अष्टक लिहिलेलं होतं त्या अष्टकाला सुद्धा भगवान शिवानीच ते त्याचं वरदान दिलेलं होतं की जी कोणी वंध्य स्त्री हे अष्टक वाचेल त्या वंध्य स्त्रीला सुद्धा संतान होतील. आणि ज्यांना असं वाटतं की आपला संतान हा पराक्रमी असावा, हा वीर पुरुष असावा, अशांना सुद्धा त्याची पूजा केल्यास ती लवकर फलद्रूप होती. आणि अशा प्रकारे आपली या कथा इथे आज संपलेली आहे. सद्गुरु कृपेनं जेवढं सुचलं तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न केला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. नागेश्वर भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय पदे हर हर महादेव की जय. गंगाती मरणका माता की जय. सती सौभाग्यवती विमल माता की जय. पूर्णवाद की जय.